2 एकर मध्ये 87 क्विंटल मका झाला. सर नमस्कार. नमस्कार. नानाजीराव बाबूराव पाटील. तर सर आपण आपल्या मुगाच्या प्लॉट मध्ये सध्या बसलेलो आहे. तुम्ही याला काय वापर केलेला आहे सर? काहीच नाही. काही खत न वापरता एवढी जबरदस्त क्वालिटी कशी तयार झाली? मी 3 वर्षापासून ते एसटी वैदिक वापरतोय ना. काय काय वापरलं होतं तुम्ही या क्षेत्रात? RMPH, कृषी अमृत आणि दाणेदार खत. अगोदर तोरीला वापरलं. 1.5 एकर लावलेली होती मी त्या बरोबर वर्षी. बरोबर. तर ती 29 क्विंटल झाली होती मला 1.5 एकर. अच्छा. त्याच्यानंतर मग मी आता जे लावली मागच्या वर्षी 1 एकर लावलेली होती. 25 क्विंटल आली मला. हा. त्याच्यावर मग ते तूर नंतर मग दुसरं काही नाही, फक्त मका लावला होता. 2 एकर मध्ये 87 क्विंटल मका झाला. म्हणजे तरी सुद्धा लागला होता तरी सुद्धा मकाला काहीच खत दिलं नाही. त्याच्यावरती काय लावली आता? मूग. आता मूग आणि तूर लावलेली आहे. मूग आणि तूर लावलेली. आपण तूर पण इथं बघू शकतो. हो. तर साधारण याला काही तुम्ही टाकलेलं नाही. काहीच नाही अजून दिलं नाही. बरोबर. आणि हो. याला फक्त एक पाऊस पडलेला आहे लागवड झाल्यानंतर. बस 8-10 तास होतो बी पाऊस म्हणता येत नाही. अच्छा. एवढ्या पावसावर ही जी काही मूग तुम्ही लावलेली ही माझ्या मते 1 महिना 1.5 महिन्याची झाली असेल. जर आपण या मूग पिकाला आपलं शक्ती सम्राट मिरॅकल वैदिकच्या दाणेदार खत जी आहेत हो. आणि ह्युमस गोल्ड खास करून याचा जर तुम्ही वापर केला तर शेंगांची लांबी जी आहे ती चांगली होईल. बरोबर. दुसरी गोष्ट, याला जी शेवटच्या टप्प्यामध्ये किडीची समस्या असते ती कीड वगैरे काहीच पडणार नाही. बरोबर. आणि तुमच्या पुढच्या पिकाला अजून त्याचा फायदा जास्त होईल. तुमची माती चांगली होईल. शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? हे जास्त महाग आहे म्हणे ते खत. मग तुम्हाला महाग नाही वाटत? नाही का बरं? नाही ते महाग नाही, ते उलट स्वस्त आहे ते. ते उलट स्वस्त आहे. हा. मला एक सांगा, एकदा तुम्ही टाकलं खत हो. पुढच्या 3 पिकं येत आहे ना तुमची. मग धन्यवाद सर.